विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसत आहे। आजूबाजूच्या लोकांनी लगेच धावपळ। या उदाहरणामध्ये लोकांना अन्नातून विषबाधा झाली। ज्यांनी अन्न खाल्लं त्यांना त्रास झाला, काहींना खूप त्रास झाला, काहींना कमी त्रास झाला। ज्यांनी अन्न घेतलं नव्हतं, ज्यांना त्रास झाला नाही, अशांना सुद्धा ताण त्यांच्यामध्ये निर्माण झाला। म्हणजेच आपल्या घरातील कोणतरी आजारी आहे किंवा हॉस्पिटलमध्ये आहे, याचा एक प्रकारे ताण, टेन्शन इतर व्यक्तींना येतं। या ठिकाणी लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती आजारी पडणं, प्रत्येक व्यक्तीला त्रास होणं हे महत्त्वाचं नाहीये, तर स्वतःच्या आरोग्या इतकेच संपूर्ण समाजाचं आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते। कारण या उदाहरणात बघितलं आपण तर धावपळ कोणी केली, तर परिसरातीलच लोकांनी, त्या गावातीलच लोकांनी। का अशा वेळेला आपल्या आजूबाजूचीच लोक आपल्या मदतीला येतात। म्हणजेच एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर त्या व्यक्तीला किंवा एखाद्या गावामध्ये अशा प्रकारे काही प्रसंग ओढवला तर गावातील इतर लोक त्या लोकांना मदत करायला पुढे येतात। या ठिकाणी स्वतःच्या आरोग्याबरोबरच संपूर्ण समाजाचं म्हणजेच आजूबाजूच्या लोकांचं आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते। सो पीपल हेल्पिंग पीपल, बघा, लोकच लोकांना मदत करणार आहेत। कारण प्रत्यक्ष सरकारी यंत्रणा किंवा इतर काही गोष्टी त्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत तेवढा वेळ नसतो, तर आजूबाजूच्या परिसरातील माणसंच माणसांना नेहमी मदत करत असतात। थोडक्यात आरोग्याबाबत जागरूक असणे हे अत्यंत आवश्यक असते। तर याच सामाजिक आरोग्याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत। मग सामाजिक आरोग्य म्हणजे काय हे आपण आता बघणार आहोत। तर सामाजिक आरोग्य म्हणजे आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या सर्वांशी चांगले वागणे। बघा, आपण एखाद्या वस्तीमध्ये किंवा एखाद्या कॉलनीमध्ये, एखाद्या गावामध्ये राहत असतो। त्या गावामध्ये असणाऱ्या इतर लोकांशी आपला संबंध येत असतो, म्हणजेच आपण त्या ठिकाणी असणाऱ्या समाजाचे एक घटक असतो। मग आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या सर्वांशी चांगले वागणे, गुण्यागोविंदाने राहणे म्हणजेच सामाजिक आरोग्य होय। सामाजिक प्रश्न किंवा अडचणी सोडवण्याचा आपणहून प्रयत्न करणे असेही पुढे जाऊन म्हणता येईल। म्हणजेच आता या उदाहरणामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी गावामध्ये अन्नातून विषबाधा झाली। हा एक सगळ्या लोकांना एकाच वेळेला अन्नातून विषबाधा झालेली होती। हा एक सामाजिक प्रश्न होता, सामाजिक ती समस्या होती। आणि मग त्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे म्हणजेच सगळ्यांचं सामाजिक आरोग्य व्यवस्थित राहणे यासाठी प्रयत्न करणे, याला सामाजिक आरोग्य असे म्हणता येईल। मग सामाजिक आरोग्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर सामाजिक आरोग्याची सुरुवात
बघा, वैयक्तिक स्वच्छतेने होते. तो वैयक्तिक स्वच्छता, जेव्हा आपण सामाजिक आरोग्याचा विचार करतो त्यावेळेला आपण सांगितलं की काय, स्वतःच्या आरोग्या इतकंच संपूर्ण समाजाचं आरोग्यही महत्वाचं असतं. मग स्वतःचं आरोग्य पहिले आधी व्यवस्थित राखणं, यासाठी आली वैयक्तिक स्वच्छता. त्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला आहार व्यवस्थित हवा, संतुलित आहार हवा, म्हणजेच पोषक आहार आला आवश्यक. त्यानंतर आपण आहार घेतला, स्वच्छता राखली, पण त्याचबरोबर आपल्या शरीराला योग्य असा व्यायाम आवश्यक आहे. आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आवश्यक असा व्यायाम. आणि सामाजिक आरोग्यामध्ये आणखी एक अत्यंत महत्वाचा घटक, आणि तो म्हणजेच छंदाची जोपासना. फक्त वैयक्तिक स्वच्छता, आहार, व्यायाम या गोष्टी महत्वाच्या नसून आपलं मन कोणत्यातरी एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवणं, आपल्या आवडीच्या गोष्टी करणं, हे सुद्धा सामाजिक आरोग्यात अंतर्भूत आहे. आणि म्हणूनच छंदाची जोपासना सुद्धा या ठिकाणी अंतर्भूत करणं हे या सामाजिक आरोग्यामध्ये आवश्यक आहे. थोडक्यात पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते. आणि आरोग्य जर उत्तम असेल तरच आपला विकास होऊ शकतो, आपण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. तर पोषक आहार, पोषक आहारामध्ये कोणकोणते घटक हवेत हे आपण मागील पाठामध्ये अभ्यासलेलंच आहे. तर पोषक आहार म्हणजेच संतुलित आहार, कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, प्रोटीन्स, स्निग्ध पदार्थ, फॅट्स आणि व्हिटॅमिन्स, जीवनसत्व व खनिजे, व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स, हे सर्व घटक आपल्याला ज्या आहारातून मिळतात तो आहार म्हणजे संतुलित आहार. तर त्यासाठी आपल्याला पोषक आहार घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पोषक आहारासोबत वैयक्तिक स्वच्छता ही अत्यंत महत्वाची आहे. मग वैयक्तिक स्वच्छतेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या, तर अगदी आपल्या दात, नख, केस, हात या सगळ्या स्वच्छतेच्या ज्या सवयी आहेत त्यांचं पालन करणं हे वैयक्तिक स्वच्छतेमध्ये येतं. तर वैयक्तिक स्वच्छता थोडक्यात अगदी आपण तर आपण जसे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करतो, म्हणजेच वैयक्तिक स्वच्छता पाळली आपण, हे कीटाणू आपल्या शरीरात येऊ नयेत म्हणून योग्य प्रकारे आपण आपल्या शरीराची काळजी घेतली, आहार घेतला, व्यायाम केला, पण त्याचबरोबर आपल्या बरोबर असणारा जो आजूबाजूला असणारा समाज आहे त्या समाजातील लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सुद्धा प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. बघा, आपण नेहमी तणावरहित व आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी मग आपण काहीतरी बाहेर फिरायला जातो, काहीतरी खेळ खेळतो, टीव्हीवर कार्यक्रम बघतो, म्हणजे प्रत्येकाला आनंदी व तणावरहित राहावंसं वाटतं. आपण जसं नेहमी अशा प्रकारे आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो तसंच आपल्या बाजूबाजूला असलेल्या समाजाला सुद्धा ही तणावरहित व आनंदी ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग हा प्रयत्न आपण कसा करणार, तर त्यासाठी कधी कोणाला मदत करणं, आपल्या आजूबाजूला काही वृद्ध लोक असतील
तर त्यांना मदत करणं, किंवा एखादा गरजू असेल तर त्याला अभ्यासात मदत करणं, किंवा कधी कोणाला आजारी असेल तर त्याला जेवण नेऊन देणं. तर अशा प्रकारे आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजातील लोकांना सुद्धा तणावरहित व आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला जेवढं करता येईल तेवढे प्रयत्न आपण केले पाहिजेत. तर आपले व्यक्तिगत आरोग्य व आपल्या स्वच्छतेच्या सवयी यातून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येऊ शकते. बघा, फक्त आपण आपल्या स्वतःचा विचार न करता समाजासाठी आपण काय करू शकतो यासाठी आपण जर थोडासा विचार केला तर आपल्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या सवयी आपण जर समाजातील आपल्या आजूबाजूच्या लोकांना लक्षात आणून दिल्या, त्यांचं महत्त्व त्यांना समजावून सांगितलं, तर या समाजाचं आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता सुद्धा आपण प्राप्त करू शकतो. तर हे सार्वजनिक आरोग्य कशा प्रकारे प्राप्त केलं जातं, त्यासाठी आपण काय करू शकणार आहोत? प्रत्येकाने थोडासा खारीचा वाटा उचलला तर हे सहज शक्य आहे. तर मुलांनो, आपण स्वतःच्या उदाहरणापासून सुरुवात करूया. वर्गात आपण पेन्सिलला टोक काढतो. पेन्सिलला टोक काढल्यानंतर आपल्याकडून थोडासा पेन्सिलचा कचरा खाली पडला, आपण तो तर आणि असाच आपण काय म्हणणार की थोडासा कचरा आहे. प्रत्येक मुलाने जर असाच विचार केला, साहजिकच वर्गात कचरा जरूर होणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाने जर कचरा कुंडीत टाकला तर वर्गात कचरा होणार नाही. जसं वर्गाच्या बाबतीत आपण विचार करतो तसाच विचार आपण समाजाच्या बाबतीत केला तर, म्हणजेच प्रत्येकाने जर कचरा कुंडीत टाकला तर रस्त्यावर कचरा होणार नाही. त्याचबरोबरीने आजकाल कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं. ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिकचा कचरा, कागदाचा कचरा, हो ना. मग त्यानुसार वेगवेगळ्या रंगाच्या कुंड्या असतात. तर प्रत्येकाने त्याप्रमाणे त्या कचऱ्याच्या वर्गीकरणानुसार त्या ठिकाणी कचरा टाकला. ओला कचरा हिरव्या डस्टबिन मध्ये, प्लास्टिक कचरा पिवळ्या डस्टबिन मध्ये, तर काय होणार आहे? योग्य प्रकारे त्या कचऱ्याचं वर्गीकरण वेळीच होईल, वेळ वाचेल, रस्त्यावर कचरा होणार नाही आणि साहजिकच आपला परिसर, रस्ते, आजूबाजूचा सगळा परिसर, गाव हे स्वच्छ राहायला मदत होईल. थोडक्यात या ठिकाणी आपण हे सामाजिक आरोग्यच जपत आहोत, सामाजिक आरोग्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजेच व्यक्तिगत चांगल्या सवयी असतील तर त्याचा फायदा सामाजिक आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी होतो. आपण जेव्हा टिश्यू पेपरचा वापर करतो, तो टिश्यू पेपर वापरल्यानंतर बरोबर डस्टबिन मध्ये टाकणं, किंवा जेव्हा शिंक आली, खोकला आला तर नाकावरती हातरुमाल धरणं किंवा टिश्यू पेपर धरणं, योग्य प्रकारे कचरा कुंडीत टाकणं, या व्यक्तिगत चांगल्या सवयी, या व्यक्तिगत चांगल्या सवयींचा पुढे जाऊन सामाजिक आरोग्य वृद्धिंगत करण्यास, वाढण्यास उपयोग होतो. त्यातूनच सार्वजनिक स्वच्छता निर्माण होऊ शकते आणि सार्वजनिक स्वच्छता हीच सामाजिक आरोग्याला आमंत्रण देत असते. आपले सामाजिक आरोग्य अनेक कारणांमुळे धोक्यात येत असते आणि त्यातून अनेक लोकांना त्रास व धोका निर्माण होतो. तर अशा प्रकारच्या कोणती कारणं आहेत ज्यामुळे आपलं सामाजिक आरोग्य धोक्यात येतं? सगळ्यात पहिलं म्हणजेच प्रदूषण. आजकाल आपण बघतो की जसजशी लोकसंख्या वाढलेली आहे, आपण विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग करतो, विविध प्रकारचे कारखाने आहेत,
या कारखान्यांमधून, वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, नद्यांमध्ये सोडलं जाणारं सांडपाणी, यामुळे हवेचं, मातीचं, पाण्याचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यानंतर ठिकठिकाणी असलेली अस्वच्छता. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आपलं शाळेचं उदाहरण आपण घेतलं, मी तुम्हाला उदाहरण दिलं आता पेन्सिलचं, तसंच शाळेच्या बाबतीत आपण एक कागद टाकला तर अशा प्रकारे वर्गातील 40 मुलांनी कागद टाकले, अस्वच्छता निर्माण झाली, हो ना? प्लास्टिकचा वापर, आपण बेसुमार प्लास्टिक आज वापरत आहोत. या प्लास्टिकचे होणारे दुष्परिणाम, त्याचं होणारं प्रदूषण, अस्वच्छता. तर अस्वच्छता हे सुद्धा एक कारण आहे. अस्वच्छतेच्या असणाऱ्या सवयी, यामुळे होणारं पर्यावरणाचं प्रदूषण. त्यानंतर व्यसनाधीनता, मद्यपान करणं किंवा सिगारेट ओढणं. त्याचबरोबर या चित्रात तुम्हाला दिसते बघा, तुमच्यासारखी ही मुलं आहेत, काय करतायत? गेम खेळत आहेत. तर हे सुद्धा एक प्रकारचं व्यसन आहे. मोबाईलवर तासनतास गेम खेळणं, मोबाईलवर तासनतास असणं, हे एक प्रकारचं व्यसन आहे. तर प्रदूषण, अस्वच्छता, व्यसनाधीनता, वेळोवेळी येणारे साथीचे आजार. बघा, कोविड हा एक आजार, साथीचा आजार आहे. तर या साथीच्या आजारामुळेही सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं. तर एकामुळे अनेकांना एखादा रोग होतो, म्हणजेच एखाद्या माणसामुळे ते जे रोगजंतू आहेत ते एकाच वेळी अनेकांच्या शरीरात ते रोगजंतू जाऊन जो रोग होतो ते रोग म्हणजे साथीचे रोग. तर अशा प्रकारे या साथीच्या आजारामुळेही सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं. कीटकदंशांपासून होणारे आजार, आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता न ठेवल्यामुळे मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार होतात. डास मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात आणि या डासांमुळे मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार होतात आणि यामुळे समाजाला त्याचा त्रास होतो. थोडक्यात प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार, यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते. अशा प्रकारे या विविध कारणांमुळे हे सामाजिक आरोग्य धोक्यात येतं आणि अशा आजारांपासून सामान्य जनतेचे संरक्षण करणे, त्यांना आनंदी व स्वास्थ्यपूर्ण जीवन उपलब्ध करून देणे म्हणजेच सामाजिक आरोग्याची जोपासना करणे होय. बघा, या समस्या समाजामध्ये सगळीकडे आपल्याला दिसतात, परंतु या समस्यांवर मात करून, समस्या नाहीशा करण्यात समाजाची मदत घेऊन सामान्य जनतेचे संरक्षण करणं आणि त्याही परिस्थितीत त्यांना आनंदी व स्वास्थ्यपूर्ण जीवन उपलब्ध करून देणं, हे त्या ठिकाणी असणाऱ्या नेतृत्वावर अवलंबून असतं. त्यातून सामाजिक आरोग्याची जोपासना केली जात असते. देशाची प्रगती आणि विकास. बघा, या ठिकाणी आपण आपल्या भारताचं उदाहरण घेऊया. आपण भारत देश जर घेतला तर आपल्या भारताची प्रगती आणि विकास म्हणजेच काय, तर भारतातील बहुसंख्य लोकांना एक दर्जेदार स्वास्थ्यपूर्ण जीवन उपलब्ध करून देणं म्हणजेच त्यांचा विकास करणं. तर कोणत्याही देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच त्या देशातील लोक होत. म्हणजेच या लोकांच्या प्रगतीसाठी, या लोकांच्या विकासासाठी कोणाला प्रयत्न केला पाहिजे? प्रत्येक व्यक्तीला हा माझा देश आहे असे समजून प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे
प्रगती करणं आणि विकास करणं म्हणजेच काय? तर या ठिकाणी महत्वाचा घटक लोक, मग त्यांची लोकांची प्रगती, लोकांचा विकास करणं म्हणजेच लोकांचं राहणीमान उंचावणं, त्यांच्या आरोग्यासाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं. बालमित्रांनो, देशाची प्रगती आणि विकास यातील महत्वाचा घटक म्हणजेच त्या देशातील लोक, आणि म्हणूनच त्या लोकांचं राहणीमान आणि त्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं, संरक्षित ठेवणं म्हणजेच सामाजिक आरोग्य जपणं होय. तर स्वच्छ पर्यावरण, पोषक आहार, निर्धोक पाणी या गोष्टी असतील तर लोकांचं सामाजिक आरोग्य, त्याचबरोबर लोकांचं स्वास्थ्य हे टिकू शकतं, निरोगी राहू शकतं. त्याच्या बरोबरीने आरोग्य जोपासनेसाठी काही सोयी सुविधा आवश्यक असतात. उदाहरणार्थ अशा प्रकारे योग्य त्या प्रकारच्या आरोग्याच्या सोयी, लसीकरण वेळेवर मिळणं, योग्य प्रकारच्या दवाखाने उपलब्ध असणं, हॉस्पिटल्स उपलब्ध असणं, तर आरोग्य जोपासनेसाठी पुरेशा सोयी सुविधा त्या ठिकाणी असणं हे सुद्धा लोकांच्या स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी आवश्यक असते. तर स्वच्छ पर्यावरण, पोषक आहार, निर्धोक पाणी आणि आरोग्य जोपासनेसाठी पुरेशा सोयी सुविधा असतील तरच लोकांचे स्वास्थ्य टिकते आणि त्यातून सामाजिक आरोग्य वृद्धिंगत होते. तर अशा प्रकारे लोकांचं जर स्वास्थ्य व्यवस्थित असेल तर त्या देशाची प्रगती आणि विकास हा ठरलेला असतो, आणि त्यासाठी त्या देशातील लोकांचं मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक आरोग्य या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. सामाजिक आरोग्यासाठी पोषक आहार, स्वच्छ पर्यावरण, निर्धोक पाणी आणि आरोग्य जोपासनेसाठी पुरेशा सोयी सुविधा आवश्यक असतात. यातील महत्त्वाचे घटक म्हणजेच पोषक आहार आणि निर्धोक पाणी. तर निर्धोक पाणी, मग पाणी कसं पाहिजे? तर आपल्यापर्यंत येणारं जे पाणी आहे हे पाणी नगरपालिकेकडून स्वच्छ केलं जातं, वेगवेगळ्या संयंत्रातून गाळून फिल्टर करून त्यावर योग्य अशी जंतुनाशक टाकून नळामार्फत ते पाणी आपल्यापर्यंत येत असतं. म्हणजेच ते पाणी पिण्यासाठी काय असतं? योग्य ठरतं. त्याचबरोबर आपल्याकडे आलेलं पाणी, त्या पाण्याचा वापर आपण कसा करतो? पाणी व्यवस्थित झाकून ठेवतो की नाही? पाणी जरी आपल्याकडे योग्य त्या संयंत्रातून गाळून फिल्टर करून आलेलं असलं तरी सुद्धा ते पाणी गाळून उकळून पिणं हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक ठरतं. तर निर्धोक पाणी आणि पोषक आहार, आपण मागील पाठामध्ये अन्न घटक, पाणी या पाठांमध्ये आहार कसा असला पाहिजे, पाणी कसं आपण प्यायलं पाहिजे याबाबत माहिती घेतलेलीच आहे. तर पोषक आहार म्हणजेच काय? तर अन्नाचे सर्व घटक ज्या आहारातून आपल्याला मिळतात तो संतुलित आहार आपल्या सामाजिक आरोग्यासाठी तितकाच आवश्यक आहे. कारण सामाजिक आरोग्य हे व्यक्तीच्या स्वास्थ्यावर अवलंबून असतं, आणि म्हणून योग्य असा आहार ज्यातून आपल्याला योग्य अशा प्रमाणात, पुरेशा प्रमाणात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्वे, खनिजे योग्य प्रमाणात मिळतील असा आहार घेणं हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक ठरते. म्हणूनच पिण्याच्या पाण्याची काळजी, तसेच अन्न पदार्थांची
काळजी घेण्यासंबंधीचे शिक्षण समाज कल्याण कार्यक्रमाखाली लोकांना दिले जातात आणि त्यासाठी जनजागृती केली जाते. म्हणजेच लोकांना त्याचं महत्त्व किंवा त्याचं जे काही परिणाम आहेत ते सांगण्यासाठी प्रसार माध्यमांचा उपयोग केला जातो. प्रसार माध्यमे म्हणजेच टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रे यासारख्या प्रसार माध्यमातून जनजागृती केली जाते. पोषक आहाराचं महत्त्व, निर्धोक पाण्याचं महत्त्व लोकांना सांगितलं जातं. त्याचबरोबर उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे होणारे परिणाम किंवा पावसाळा आल्यानंतर पावसाळ्यामध्ये पाणी पिण्याबाबतच्या काही सूचना, पिण्याच्या पाण्याची आपण काळजी कशी घेतली पाहिजे याविषयीच्या काही सूचना या वेळोवेळी टीव्हीवरून किंवा वर्तमानपत्रातून दिल्या जातात. म्हणजेच या ठिकाणी काय केलं जातं तर समाज कल्याण कार्यक्रमाखाली प्रसार माध्यमांचा उपयोग करून सामाजिक आरोग्याच्या महत्त्वाबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाते. म्हणूनच पिण्याच्या पाण्याची काळजी, अन्न पदार्थांची काळजी घेण्यासंबंधीचे शिक्षण लोकांना या प्रसार माध्यमातून दिले जाते. पाणी उकळून प्यावे, पाण्यात क्लोरीन मिसळून पाण्याचे निर्जंतुकीकरण करून पाणी वापरावे यासारख्या सूचना ज्या आहेत त्या ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायतीमार्फत लोकांना वेळोवेळी दिल्या जातात. तर मोठ्या शहरात नगरपालिकेमार्फत या सूचना लोकांना दिल्या जातात. त्याचबरोबरीने परिसर स्वच्छ ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सतत आग्रह धरला जातो. स्वच्छ भारत अभियान यासारख्या विविध योजना सरकारतर्फे राबविल्या जातात आणि स्वच्छ परिसराचं महत्त्व आणि त्यातून स्वच्छ आरोग्य, सामाजिक आरोग्य याचं महत्त्व लोकांना समजावून सांगितलं जातं. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केलेली आहे. ही मनाई का केली आहे? वाटेल तिथे थुंकण्यामुळे कशा प्रकारे रोगप्रसार होतो, विविध रोगांना आमंत्रण दिलं जातं, त्यातून सामाजिक आरोग्य कशा प्रकारे धोक्यात येतं हे वेळोवेळी या प्रसार माध्यमातून दाखवलं जातं. ठिकठिकाणी अशा प्रकारे आपल्याला बोर्ड लावलेले दिसतात जेणेकरून लोकांमध्ये जागृती निर्माण होईल. त्याचबरोबरीने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. सिगारेट ओढण्यामुळे त्या व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना सुद्धा कशा प्रकारे त्रास होतो हे सुद्धा बऱ्याच वेळेला टीव्ही वरून सांगितलं जातं आणि लोकांमध्ये जनजागृती केली जाते. थोडक्यात रोग प्रसार होऊ नये हे या मनाई मागचं मुख्य कारण असतं, जेणेकरून सामाजिक आरोग्य व्यवस्थित राहावं. एवढं सगळं करूनही आपण आज बघतो की आज सामाजिक आरोग्य धोक्यात आलेलं आपल्याला कुठे ना कुठे आढळून येतं. मग सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येते? या ठिकाणी काही मी तुम्हाला गोष्टी दाखवलेल्या आहेत, चित्र दाखवलेली आहेत. आपण वैयक्तिक स्वच्छता, त्यानंतर पोषक आहार, निर्धोक पाणी या सगळ्यांची काळजी घेऊन सुद्धा सामाजिक आरोग्य बिघडू शकतं. या ठिकाणी काही चित्र मी तुम्हाला दाखवलेली आहे. या चित्रांमध्ये सामाजिक आरोग्याला कोणत्या गोष्टी घातक आहेत त्यावर चूक कशी खूण करायची आहेत आणि ज्या गोष्टींमुळे सामाजिक आरोग्य सुधारू शकतं किंवा
सामाजिक आरोग्य चांगलं राहण्याला मदत होते, त्याला आपण बरोबर ही टीक करणार आहोत. आता पहिलं चित्र आहे बघा, जुने झालेले टायर जाळणे. तुम्हाला काय वाटतं, यामुळे सामाजिक आरोग्य वाढीस लागेल की धोक्यात येऊ शकतं? येस, सामाजिक आरोग्य धोक्यात येते. कारण काय होणार आहे, त्याचा धूर होणार आहे, म्हणजेच हवेचं प्रदूषण होणार आहे. दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसतं आहे, रस्त्यावर ती व्यक्ती थुंकत आहे. साहजिकच थुंकण्यामुळे सुद्धा सामाजिक आरोग्य धोक्यात येते. विविध प्रकारचे रोगजंतू पसरू शकतात. तिसरं चित्र आपल्याला दिसतंय बघा, या ठिकाणी काय आहे, हे सार्वजनिक स्वच्छतागृह. वेळोवेळी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे चांगली गोष्ट आहे. यामुळे सामाजिक आरोग्य आपण व्यवस्थित ठेवू शकतो. चौथं चित्र आपल्याला दिसतंय, पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल करणे. यामुळे आपण सामाजिक आरोग्य सांभाळू शकतो. म्हणजेच त्या पाळीव प्राण्यांची योग्य प्रकारे देखभाल करून आपण सामाजिक आरोग्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आणत नाही. त्यानंतर पुढचं चित्र आहे बघा, संसर्गजन्य आजार झाल्यास तो पसरू नये यासाठी डॉक्टरी सल्ल्यांचे पालन करणं. उदाहरणार्थ आता बघा, कोविड सारखा हा जो आजार रोग आहे, त्यासाठी आपल्याला काय सांगितलं जातं, तर योग्य प्रकारे मास्क वापरा, सतत हात साबणाने धुवा, सॅनिटायझरने हात धुवा, एकमेकांना स्पर्श करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा. या सर्व नियमांचं जर आपण पालन केलं तर आपण सामाजिक आरोग्य सांभाळू शकतो, बरोबर ना? त्यानंतर काही खाण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुणं, यामुळे आपण सामाजिक आरोग्य वाढीस लावतो. त्यामुळे काय होणार आहे, तर रोगजंतूंचा कुठेही प्रसार होणार नाही. आणि पुढचं चित्र आहे बघा, कचरा रस्त्यावर फेकणं. साहजिकच यामुळे आपण सामाजिक आरोग्य धोक्यात आणत आहोत. या ठिकाणी समजा आपण केळं खाऊन साल फेकली तर त्या सालीवरून घसरून पडू शकतो. कचरा असेल तर कचरा असा टाकला तर त्यामुळे साहजिकच उंदीर, घुशी यासारखे प्राणी येणार आहेत. म्हणजेच रोग प्रसाराला आपण निमंत्रण देत आहोत. म्हणजेच सामाजिक आरोग्य या ठिकाणी धोक्यात येत आहे. सामाजिक आरोग्य बिघडण्यास व ते स्वस्थ राखण्यास समाजातील प्रत्येक व्यक्ती जबाबदार असते. बघा, तुम्ही त्याचप्रमाणे मी सुद्धा हे सामाजिक आरोग्य बिघडवूही शकते आणि ते स्वस्थही राखू शकते. आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही समाजातील प्रत्येक व्यक्तीवर असते. समाजातील प्रत्येक नागरिक हा जबाबदार नागरिक आहे. आणि ही भावना प्रत्येकाने जर ठेवली आणि त्याप्रमाणे आपण वागलो तर साहजिकच आपण सामाजिक आरोग्य स्वस्थ ठेवू शकतो, सामाजिक स्वास्थ्य टिकवू शकतो आणि समाजाला, पर्यायाने आपल्या देशाला आपण मदत करू शकतो. बालमित्रांनो, चला तर आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात करूया. आजपर्यंत केली नसेल तर आतापासून करणार आहात. तुम्ही तयार आहात? चला तर मग. बालमित्रांनो, सामाजिक आरोग्य म्हणजे काय? सामाजिक आरोग्याचं महत्व काय आहे आणि सामाजिक आरोग्य कशा कशामुळे धोक्यात येऊ शकतं, हे आपण आज बघितलेलं आहे. आणखीन अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं, त्याबाबत अधिक माहिती आपण पुढच्या भागात बघणार आहोत. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.